आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? मला लय भीती वाटतेय मॅडम. कशाला स्वानंदी, मी आहे तुझ्या बरोबर. चल. मॅडम, आतापर्यंत ही गोष्ट फक्त 5-6 जणांनाच माहिती होती. कधीच कुणाला बोलले नाही. बाळाची सेफ्टी, कुठेतरी माझी, घरच्यांची बदनामी, अशी वेगवेगळी कारणं होती त्यामागे. पण आता तर मी स्वतःहून ही गोष्ट अख्ख्या जगासमोर सांगणार आहे. काय होईल ही गोष्ट चव्हाट्यावर आल्यावर? कारण अशा गोष्टींमध्ये ना सगळ्यात आधी बाईलाच दोष दिला जातो. बाईची चूक असेल म्हणून तिला संशयाच्या कोठडीत टाकतात. गाववाल्यांनी काय केलं, माझं काही ऐकून न घेता मला धक्के मारून गावाबाहेर काढलं. आपल्या हॉस्टेलच्या मुली, त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आता तर मी स्वतःहून ही गोष्ट अख्ख्या जगासमोर सांगणार आहे. काय होईल, कसं होईल याची लय भीती वाटते मला. मला कळते स्वानंदी, भीती वाटणं साहजिकच आहे. कारण हे धाडसाचं पाऊल आहे. मला सांग, आपण पहिल्यांदा पाण्यात पडल्यावर नाकातोंडात पाणी जातं, आपण घाबरतो आणि मग थोड्या सरावाने आणखी जोरात हातपाय मारायला सुरुवात करतो आणि शेवटी पोहायला शिकतो. तुला सुद्धा हातपाय मारावे लागणार न्याय मिळवण्यासाठी. आणि न्याय मिळवायचं म्हटलं तर आरोप आले, विरोध आले, हे सगळं पचवावं लागणार स्वानंदी. तुझी न्यायाची बाजू आहे. जग काय म्हणतं सोडून दे, विसरून जा. आपला त्याच्याशी संबंध नाहीये. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तुझ्यावर लागलेलं लांछन आपल्याला दूर करायचंय. तुला कणखर बनावं लागेल. मॅडम, मी नक्की कुणाशी लढतीये हे माहित नसताना, गुन्हेगाराचा मुखवटा दूर झाला नसताना, या सगळ्याचं मला लई टेन्शन येतं. स्वानंदी, ही लढाई तू तुझ्या एकटीसाठी नाही लढत आहेस. तुझ्यासारख्या अनेक पीडित मुली आहेत. तुझ्यासारख्या, कळते तुला? त्यांच्यासाठी तुला जगासमोर यावं लागणार. आज तू हिम्मत केलीस ना तर त्यांना हिम्मत मिळेल. अशा कितीतरी धास्तावलेल्या मुली आहेत, कायद्यासमोर जायची ज्यांना हिम्मत नाहीये, न्याय मिळवायचं ज्यांना माहितीच नाहीये.